100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी केलेल्या भूखंडांना मान्यता देऊन त्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी मंगळवारी अंजुमन-ए-इस्लाम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून अनेक नागरिकांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 20x40, 30x40 आकाराचे भूखंड खरेदी करून त्यावर घरे बांधून वास्तव्यात आहेत। याशिवाय काही मोकळ्या जागाही आहेत। मात्र सरकारकडून वीज, पाणी, रस्ता, गटार यासारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात अडथळे येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली। ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ಅಂಜುಮನಿಂದ ನಮ್ದು ಇದು ಧರಣಿ ಇದೆ, ಅಕ್ರಮದ ಸಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ವೇದಿಕೆ ಇದೆ KB ದ ಮೀಟರ್ದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಆಗೋದು ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದಾಗ ಅವರು ಸಿ ಖಾತೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಇದು ಅಮನ್ ನಗರ್ ಇದೆ, ಉಜ್ವಲ್ ನಗರ್ ಇದೆ, ಆಜಾದ್ ನಗರ್ ಇದೆ, ಝಟ್ಪಟ್ ಕಾಲನಿ, ಅನ್ಗೋಲ್ ಇದೆ, ಶಾಪುರ್ ಇದೆ, ಇದೆಲ್ಲದ ಸಕ್ರಮ ಆಗಬೇಕು। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಈ ಧರಣಿ ಮಾಡ್ತೇವೆ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ಅಂಜುಮನದಿಂದ। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमणे नियमित करावीत आणि नागरिकांना योग्य दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।